तर ही गवारी मी म्हणजे नीट केली, थोडीशी जास्त आणली पावशर, पण त्यातली थोडीशीच मी नीट केली, कारण मला याची पातळ भाजी करायची आहे. आणि भेंडी मी अशी चिरून घेतली, अशी भरलेली भेंडी पण नाही, पण अशी वेगळी जरा करणार आहे मी, असे मध्ये चिरा पाडून घेतलेले. आणि गवारी करणार आहे पातळ. इकडं शेंगदाणे घेतलेत भाजून, आता हे बारीक करते. हे ना घरचे शेंगदाणे आहेत आमचे. आणि भेंडी, आणि मी काय अजून नीट केले नाही अजून भाजी. गवारीची थोडीशी केली आता भाजीपुरती. कोथिंबीर ठेवायची मला, अजून लिंबू ठेवायचे, मीठ नुसतं फ्रीजमध्ये. आता हे नंतर करणार आहे मीठ. मग अशी मी मिरच्या एवढ्या नीट केल्या. आणि ही मी जी आलं आणलं आहे ना, हे एवढं सगळं 10 रुपयाचं आलं आहे हे. आणि इकडचं सुद्धा धरून, हे एवढं धरून 10 रुपयाचं आलं आणलं आहे. नाहीतर पहिले ना एवढं 10 रुपयाचं येत होतं, तर किती आलं बघा. तर आता भाजी टाकते, गवारची शेंग. भाकरी करायची आहेत, भात करायचा आहे, भरपूर स्वयंपाक करायचा. तर बघा मी भाकरी करते, पण काय झालं माहिती आहे का, ही ना पीठ ज्वारीचं लय दिवसाचं आहे, तर त्याच्यामध्ये मी गरम पाणी ओतून घेतले. म्हणजे ह्या ज्वारीच्या पिठामध्ये तुम्हाला दाखवते बघा. तर हे मी गरम पाणी ओतलं ह्याच्यात, कारण भाकरी म्हणजे ज्वारीचं पीठ आहे ना लय दिवसाचं आहे, 1 महिना झाला असेल. तर ते जरा चिरा पडत होत्या ना, म्हणून मी गरम पाणी ओतले ह्याच्यामध्ये, म्हणजे चांगले येण्यासाठी. तर भाजी दाखवते. तर ही गवारची शेंग झाली, ही पहिली मटकीची भाजी सकाळची, ती लक्षातच नाही माझ्या गरम करायची, ती केली मी गरम, पण जास्त झाली. ही पण भाजी जास्त झाली, गवारीची भाजी. आणि ही पण ह्याच्यात झालं असतं आमच्या दोघांचं. खरं तर उगच केली गवारीची भाजी असं वाटायला लागली आता मला. तरी गरम आहे ना, म्हणून जरा उलट नाही ना, असं करते. इथं भात झालाय. आता कशा भाकरी येते बघूया आपण. पहिली भाकरी चिरटत होती, पहिली म्हणजे मी काल केलेली, तर गरम पाणी ओतलं नव्हतं हे त्याच्यामध्ये, तर म्हटलं आता ओतलंच पाहिजे गरम पाणी. तर हे बघा असं पीठ झाले, असं चांगलं झाले मऊ, म्हणजे चिकट झालं, चिकटपणा आलाय. पहिलं मी भाकरी केली काल म्हणजे, तर असं चिकटपणा नव्हता. ते गरम पाणी ओतल्यामुळं भाकरी किती म्हणजे आता मळताना पण छान वाटते मला असं मस्त. तर आता भाकरी टाकते.
मी ब्लाऊज शिवायला घेतला आहे बघा. तर गोलच गळा आहे हा. तर आज आहे ना पूर्णच ब्लाऊज मी शिवून टाकणार आहे. तर असा गोल गळा बघा मी केला आहे. आज पूर्ण ब्लाऊज शिवून टाकणार आहे. तुम्हाला मी दाखवतेच. असं झालं आहे बघा ब्लाऊज. एक मिनटं. बाहेर बघा असं वातावरण. फॅन बंद करायचा. तर हा झाला आहे बघा मागचा गळा पूर्ण. असा गळा झाला आहे. गोलच गळा केला आहे. जास्त डिझाईनचा नाही, म्हणजे मी तो गोलच गळा करत असते प्रत्येक ब्लाऊजला. फक्त जर चांगली साडी असली एकदम अशी महाग साडी तर त्याच्यावर तर थोडीशी डिझाईन करते. नाही तर सगळे ब्लाऊज माझे गोल गळ्याचेच येते. मशीनला काहीतरी झालं ते म्हटलं आता खोलावी, कारण आवाज येतो लय जोरात. जरा खोलायची मशीन. थांबली जरा ब्लाऊज. आता राहिलेला भाग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. मग 5 वाजून गेलेत. म्हटलं चहा प्यावा. नंतर मशीन खोलायला लागेल. मला काहीतरी धागा अडकला असेल. म्हटलं चहा पिते, काहीतरी खाते, भूक लागल्यासारखं झाले. तहान लागली किती उशीर झालं. चहा ठेवून मग नंतर ना मशीन सगळे स्वच्छ केली पाहिजे. मला वेळ लागतो मशीन स्वच्छ करायचं म्हटल्यावर. आणि आता 5 वाजून पण गेलेत. आता चपाती भाजी बनवलेली सकाळी सगळी संपली. चपाती पण थोडीशीच राहिली. दुसरं काय खायला पण नाही, म्हणजे आणलेलं त्या दिवशी खायला आम्ही ते असे नाही का, ही बुंदी, तिखट बुंदी. आता तीच खावी लागेल मला थोडीशी. संध्याकाळी काय करावं स्वयंपाक काय समजा ना. भाजीला तर काही सुद्धा नाही. आणि एक दाखवते. हे नाही, दुसरं ही चकलीच आहे खायला. ते मी त्या दिवशी नानकेट पण आणलेलं. ते त्यांनी सांगितलं तुला काय घ्यायचं आहे ती घे आवडीचं. आणि मी माझ्या आवडीचं हे घेतलं नानकेट. तर परत बोलायला लागलं की कशाला घेतलं. तर आता त्यांनीच सांगितलं मला तुझ्या आवडीचं घे. आता माझ्या आवडीचं घेतलं तर मला म्हणतात की हे कशाला घेतलं. असं करतात मार्केटमध्ये गेल्यावर. म्हणून मला त्यांच्यावर जाऊशीच वाटत नाही मार्केटमध्ये. दूध पण आता मलाच आणावं लागणार आहे, कारण त्यांनीच आणले बऱ्याच वेळा. मलाच आणावं लागणार आहे आता. मला म्हणते लगेच कसं काय दूध संपलं. एकटीच मी दुधाचा चहा पिते ना. आमचे हे कोरा चहा पितात. सगळं ते शूज हे धुवून काढले दाखवते तुम्ही. हे पोरांचे शाळेचे शूज हे आपलं रोजचे सगळं हे धुवून काढले काल. अजून वाळलेलं नाही. आतून वलच आहे. थोडं थोडं वलच वाटतं मला. सगळं स्वच्छ केलं. चहा काढला असेल. नाही अजून थोडासाच ठेवला आहे चहा. या दुधातच चहा होत नाही मी, कारण साय होती ना. ती साय सगळी त्याच्यामध्ये उतरून चमच्यानं काढली.
साईचा चहा आणि त्याच्याबरोबर हे नानकेट खायचं छान लागतं. थोडंसं उकळून देते. अजून याच्यात साय आहे थोडीशी. तर असं झाला चहा. तर या चहा प्यायला सगळ्यांनी. चहा नानकेट खाते म्हणजे फ्रेश वाटेल मला. जरा मशीन दुरुस्त करायची म्हटल्यावर